सांगलीतल्या छप्परतोड लावणी पराक्रमाची। या कार्यक्रमामध्ये सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम झाला। सांगलीच्या बेडक गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी प्रेक्षकांनी अक्षरशः धुडगूस घातला। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर चढून प्रेक्षकांनी गौतमीचा डान्स बघितला, त्यामुळे शाळेच्या कौलारू छताचा अक्षरशः चुराडा झाला। शाळेची कौलं फुटली, तार जाळीच्या कंपाऊंडचं नुकसान झालं। आता झी 24 तासनं हा सगळा धुडगूस दाखवल्यानंतर आयोजक गजराज मंडळाला जाग आली। झी 24 तासच्या दणक्यानंतर गजराज मंडळानं या शाळेची डागडुजी सुरू केली आहे। ऐतिहासिक जुनी वारसा असणाऱ्या शाळेचा मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि स्वतः या लावणीच्या शो मध्ये ते नाचत असलेला व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। आणि या जर अशा शिक्षकांच्याकडून मुख्याध्यापकांच्याकडून विद्यार्थ्यांनी कशाचं ज्ञान घ्यावं हा एक प्रश्न निर्माण होतोय। जे काही गजराज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजक होते, या मंडळाचे अध्यक्ष आहेत, जे काही राजेंद्र नागरगोजे यांच्यावर व या आयोजकांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत। तेव्हा सांगलीमध्ये हा लावणीचा कार्यक्रम झाला, मात्र शाळेच्या छतावर बघून तरुणांनी धुडगूस घातला, ज्याच्यात शाळेच्या छताचं मोठं नुकसान झालं। आणि या शाळेच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी घेतलेला आढावा आपण बघूयात। सांगली जिल्ह्यातील बेडक येथील लावणीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान तरुणांची मोठी गर्दी झाली आणि या गर्दीमुळे काही तरुण छतावर गेले शाळेच्या आणि शाळेची ही कौलं फुटली आणि शाळेचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं होतं। याबाबतचं वृत्त झी 24 तासवरून दाखवल्यानंतर याबाबत आता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आता स्वतः या शाळेची दुरुस्ती करण्यास सुरुवात केलेली आहे। कौलं असतील किंवा जे कंपाऊंडचे वॉल असेल किंवा त्याच पद्धतीनं हे जे स्टेज आहे याची सुद्धा किरकोळ जी काही नासधूस झाली होती ती मंडळाच्या दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे। कार्यक्रम सुरू होता, मात्र गर्दी अचानक वाढल्यामुळे या ठिकाणी तरुणांचा गोंधळ झाला आणि त्यामुळं या ठिकाणी शाळेचं नुकसान झालं होतं। नेमकं शाळेच्या नुकसानाला जबाबदार कोण अशा पद्धतीचा सवाल उपस्थित होता, मात्र आता गजराज मंडळानं स्वतःच पुढाकार घेतला आणि ते या शाळेची दुरुस्ती करतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। नेमकी घटना काय झाली? या मैदानाची 3000 लोकांची कॅपॅसिटी असताना 6-7 लोक तरुण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यामुळे या ठिकाणी गर्दी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आणि त्यामुळं या ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात गर्दी जास्त वाढल्यामुळं काही तरुण या ठिकाणी मराठी शाळेच्या मैदानावर गेले, छतावर चढले, काही ठिकाणी रस्त्यावर गर्दी वाढली, झाडावर या ठिकाणी काही तरुण चढले आणि अशामुळं या ठिकाणी गर्दी आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळं या मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे